तुम्हाला कधी असं वाटलंय का, की समोरचा माणूस काहीतरी बोलतोय, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय? कधी इंटरव्ह्यूमध्ये, कधी ऑफिस मीटिंगमध्ये, कधी रिलेशनशिपमध्ये, कधी बिझनेस डीलमध्ये आपण शब्द ऐकतो, पण खरं ट्रूथ शब्दांमध्ये नसतं. ट्रूथ लपलेलं असतं चेहऱ्यात, बॉडी लँग्वेजमध्ये, आवाजात आणि सायलेन्समध्ये. इमॅजिन करा, जर तुम्हाला लोक काय फील करत आहेत, काय लपवत आहेत, किती कॉन्फिडंट आहेत, किती खोटं बोलत आहेत, किती इंटरेस्टेड आहेत, हे समजायला लागलं तर. आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त पुस्तक, रीड पीपल लाईक अ बुक. हे पुस्तक तुम्हाला माइंड रीडर बनवणार नाही, पण हे नक्की शिकवेल लोक काय बोलतात यापेक्षा ते काय दाखवतात ते कसं वाचायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे टॉक विथ पुस्तक. आज आपण बोलणार आहोत पॅट्रिक किंग यांच्या खूप इंटरेस्टिंग आणि प्रॅक्टिकल पुस्तकाबद्दल, रीड पीपल लाईक अ बुक. हे पुस्तक सेल्फ हेल्प नाही, हे फक्त कम्युनिकेशन बुक ही नाही, हे आहे एक ह्युमन बिहेवियर डिकोडिंग गाईड. या पुस्तकातून तुम्हाला कळेल लोकांच्या बॉडी लँग्वेज मधून काय समजतं, चेहऱ्याच्या एक्सप्रेशन काय सांगतात, कोण खोटं बोलतंय हे कसं ओळखायचं, कॉन्फिडन्स आणि नर्वसनेस कसं वाचायचं, हिडन इमोशन्स कसे पकडायचे, आणि सर्वात महत्वाचं, लोकांना जज न करता ऑब्झर्व कसं करायचं. जर तुम्हाला सायकोलॉजी, कम्युनिकेशन, रिलेशनशिप, बिझनेस, इंटरव्ह्यूज आणि सोशल सिच्युएशन्स मध्ये स्ट्रॉंग व्हायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरणार आहे. चला तर मग लोकांना वाचायला सुरुवात करूया. लोकांना समजण्यासाठी त्यांचे शब्द पुरेसे नसतात, त्यांच्या बिहेवियरकडे बघा. कारण लोक अनेकदा जे फील करतात ते बोलत नाही, जे बोलतात ते खरं नसतं, आणि जे खरं असतं ते त्यांच्या बॉडी लँग्वेज, मायक्रो एक्सप्रेशन्स, टोन, टायमिंग आणि सायलेन्स मध्ये दिसतं. वर्ड्स कॅन बी कंट्रोल्ड, बिहेवियर लीक्स द ट्रूथ. लेसन पहिला, लोकांना ऐकू नका, ऑब्झर्व करा. या पुस्तकातील पहिला मोठा लेसन, लोक काय बोलतात हे ऐका, पण त्याहून जास्त ते कसं बोलतात हे ऑब्झर्व करा. आपण बहुतेक वेळा शब्दांवर फोकस करतो, पण समोरचा जर म्हणत असेल मी ठीक आहे, पण त्याचा चेहरा डाऊन आहे, आवाज फ्लॅट आहे, आय कॉन्टॅक्ट नाही, तर तो खरंच ठीक आहे का? तर नाही. वर्ड्स माहिती देतात, बिहेवियर ट्रूथ देत. काय ऑब्झर्व करायचं? चेहरा, डोळे, हातांची हालचाल, बसण्याचे पोश्चर, आवाजाचा टोन, बोलण्याचे स्पीड, पॉज आणि सायलेन्स. इंटरव्ह्यू मध्ये कॅन्डिडेट कॉन्फिडंट बोलतोय, पण हात थरथरत आहेत, लगेच नजर चुकवत आहे, आवाज ड्राय आहे, म्हणजे कॉन्फिडन्स फक्त शब्दात आहे, बॉडीमध्ये नाही. लेसन 2, बॉडी लँग्वेज. शरीर खोटं बोलत नाही. या पुस्तकाचा सर्वात पॉप्युलर भाग म्हणजे बॉडी लँग्वेज. लेखक सांगतात, बॉडी लँग्वेज ही सायलेंट लँग्वेज आहे, आणि अनेक वेळा ती शब्दांपेक्षा जास्त सत्य सांगते. काही कॉमन सिग्नल्स. ओपन बॉडी लँग्वेज म्हणजे शोल्डर रिलॅक्स असतात, आर्म्स ओपन असतात, आय कॉन्टॅक्ट स्टेबल असतो, तर बॉडी तुमच्याकडे वळलेली असते. तसेच क्लोज बॉडी लँग्वेज म्हणजे हात क्रॉस असतात, बॉडी दूर वळलेली असते, नजर चुकवतात, पाय एक्झिट कडे असते. पण एकच सिग्नल पाहून कन्क्लुजन काढू नका. हात क्रॉस आहेत म्हणजे तो डिफेन्सिव्हच आहे असं नाही, कदाचित त्याला थंडी वाजत असेल. लुक फॉर पॅटर्न्स, नॉट वन सिग्नल. हे पुस्तक सांगतं, स्मार्ट ऑब्झर्वर तोच आहे जो एक जेस्चर वरून जज करत नाही. लेसन तिसरा, चेहरा सर्वात जास्त सिक्रेट सांगतो. आपला चेहरा हा आपल्या इमोशनचा लाईव्ह स्क्रीन आहे. आपण शब्द कंट्रोल करू शकतो, पण मायक्रो एक्सप्रेशन्स कंट्रोल करणं खूप कठीण असतं. मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणजे काय? अगदी एका सेकंदापेक्षा कमी वेळ दिसणारे छोटे फेशियल एक्सप्रेशन्स, जे खरे इमोशन्स लीक करतात. कोणी म्हणतं मला काही फरक पडत नाही, पण एका क्षणासाठी ओठ घट्ट होतात, भुवया ताणतात, डोळ्यात इरिटेशन दिसतं. म्हणजे फरक पडतोय, पण तो लपवत आहे. कॉमन फेशियल क्लूज. टाईट लिप्स म्हणजेच स्ट्रेस किंवा अँगर होल्ड करतोय. रेज्ड आयब्रोज म्हणजे सरप्राईज किंवा डाऊट आहे. फेक स्माइल म्हणजे फक्त ओठ हसतात, डोळे नाही. जॉ टाईट असेल तर टेन्शन आहे,
रॅपिड ब्लिंकिंग होत असेल तर नर्वसनेस किंवा प्रेशर आहे. फेस इज व्हेअर इमोशन्स एस्केप फर्स्ट. लेसन चौथा. आवाज आणि बोलण्याची पद्धत ट्रुथ रिव्हील करते. आपण बॉडी लँग्वेज बद्दल बोलतो, पण या पुस्तकात एक अंडररेटेड लेसन आहे. व्हॉइस नेव्हर लाईज इझिली. समोरचा काय बोलतोय हे जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आहे तो कसा बोलतोय. काय ऑब्झर्व करायचं? तर आवाज अचानक बदलतो का? खूप फास्ट बोलतो का? खूप पॉज घेतो का? शब्द रिपीट करतो का? थ्रोट ड्राय वाटतो का? टोन फ्लॅट आहे का? जर कोणी म्हणत असेल, नाही नाही, मी अजिबात टेन्शनमध्ये नाही, पण आवाज तुटतोय, स्पीड बदलते, जास्त एक्सप्लेन करतोय, तर कदाचित तो काम नाही. इमोशन्स हे शब्दांपेक्षा आवाजात आधी दिसते. लेसन 5. बेसलाईन समजून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. या पुस्तकातील सर्वात इंटेलिजंट कन्सेप्ट आहे बेसलाईन. बेसलाईन म्हणजे काय? एखादी व्यक्ती नॉर्मल परिस्थितीत नॅचरली कशी वागते? कारण सगळे लोक सारखे नसतात. काही लोक नॅचरली कमी आय कॉन्टॅक्ट करतात, हात जास्त हलवतात, फास्ट बोलतात, नर्वस दिसतात. म्हणूनच जर तुम्हाला खरा चेंज ओळखायचा असेल तर आधी त्या व्यक्तीचं नॉर्मल पॅटर्न ओळखा. एक व्यक्ती नेहमीच फास्ट बोलते, तर फास्ट बोलणं लाय नाही. पण जर ती व्यक्ती नॉर्मली काम असते आणि अचानक खूप फास्ट बोलायला लागली, तर काहीतरी बदललंय. डोंट कम्पेअर पीपल टू अदर्स, कम्पेअर देम टू देमसेल्स. हे खूप पॉवरफुल आहे, स्पेशली इंटरव्ह्यूज, सेल्स, मीटिंग्स, रिलेशनशिपमध्ये. लेसन 6. लोक खोटं बोलतात तेव्हा काय दिसतं? आता येतो तो भाग जो सगळ्यांना जास्त आवडतो. खोटं बोलणारा माणूस कसा ओळखायचा? पण लक्षात ठेवा, हे पुस्तक म्हणतं, चुकीचा एक सिग्नल म्हणजे लाय नाही. मल्टिपल सिग्नल्स प्लस कंटेक्स्ट इज इक्वल टू पॉसिबल डिसिप्शन. पॉसिबल सायन्स काय असतात? तर उत्तर देण्याआधी अनयुज्युअल पॉज, जास्त एक्सप्लेन करणं, रिपीटेड डेनियल, बॉडी आणि वर्ड्स मिसमॅच होणं, चेहऱ्यावर टेन्शन दिसणं, अचानक डिफेन्सिव्ह होणं, फेक कॉन्फिडन्स दाखवणं. जितकी अननेसेसरी एक्सप्लेनेशन्स वाढते, तितकी शक्यता वाढते की काहीतरी लपवलं जाते. पण हे लक्षात ठेवा, गोल हे लाय पकडणं नाही, तर ट्रूथ समजणं आहे. लेसन 7. एम्पथी शिवाय लोक समजत नाहीत. या पुस्तकाचा एक सुंदर आणि मॅच्युअर लेसन आहे. लोकांना वाचणं म्हणजे त्यांना मॅनिप्युलेट करणं नाही. हा स्किल बेटर कम्युनिकेशनसाठी, बेटर रिलेशनशिपसाठी, कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी, ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी वापरायचा आहे. जर तुम्ही फक्त लोकांच्या विकनेस शोधत बसलात तर तुम्ही मॅनिप्युलेटिव्ह व्हाल. पण जर तुम्ही त्यांचे हिडन इमोशन्स समजून घेतले तर तुम्ही इमोशनली इंटेलिजंट व्हाल. ऑब्झर्वेशन विदाउट एम्पथी बिकम्स मॅनिप्युलेशन. ऑब्झर्वेशन विथ एम्पथी बिकम्स विजडम. लेसन 8. बिझनेस, रिलेशनशिप आणि डेली लाईफ मध्ये हे कसं वापरायचं? चला आता प्रॅक्टिकल यूज पाहूया. ऑफिस आणि इंटरव्ह्यू मध्ये कसं वापरायचं? कॅन्डिडेट कॉन्फिडंट आहे का फक्त बोलतोय हे ओळखण्यासाठी. बॉस खरंच ऍग्री आहे का फक्त पोलाइटली ऐकतोय हे समजण्यासाठी. क्लायंट इंटरेस्टेड आहे का पोलाइटली अवॉइड करतोय हे समजून घेण्यासाठी. तर रिलेशनशिपमध्ये याचा उपयोग पार्टनर मी ठीक आहे म्हणतोय पण खरंच आहे का? कोण दुखावलं गेलंय पण बोलत नाही? कोण अटेन्शन मागतंय पण वर्ड्स मध्ये सांगत नाही हे समजून घेण्यासाठी. बिझनेस आणि सेल्समध्ये याचा वापर क्लायंट प्राइसवर अनकम्फर्टेबल आहे का? समोरचा खरोखर बाय करणार आहे का फक्त टाइमपास करतोय? निगोशिएशन मध्ये कोण ब्लफ करतोय हे समजून घेण्यासाठी. तर डेली लाईफ मध्ये कोण जेन्युइन आहे, कोण फेक स्माइल देतोय, कोण खरंच तुमच्यात इंटरेस्टेड आहे हे समजून घेण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. लोकांना वाचता आलं तर तुम्ही फक्त स्मार्ट दिसणार नाही, तुम्ही स्मार्टर डिसिजन घ्यायला लागाल. 5 पॉवरफुल लेसन्स फ्रॉम रीड पीपल लाईक अ बुक. चला या पुस्तकातील 5 पॉवरफुल लेसन्स लक्षात ठेवूया. पहिला आहे, वर्ड्स पेक्षा बिहेवियरवर लक्ष द्या. म्हणजे
ट्रूथ अनेकदा शब्दांबाहेर असतो. दुसरं आहे, एका सिग्नलवरून जजमेंट करू नका. पॅटर्न पहा, कॉन्टेक्स्ट पहा. तिसरं आहे, बेसलाईन समजून घ्या. प्रत्येक व्यक्ती नॅचरली वेगळी असते. तर चौथं आहे, व्हॉइस, फेस, बॉडी तिन्ही एकत्र वाचा. एक चॅनल नाही, फुल पिक्चर पहा. ऑब्झर्वेशन प्लस एम्पथी इज इक्वल टू इमोशनल इंटेलिजन्स. लोकांना समजून घ्या, एक्सप्लॉइट करू नका. People don't always tell you the truth, but their behavior often does. जर तुम्हाला ही रीड पीपल लाईक अ बुकची मराठी बुक समरी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या मराठी बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला लोकांमध्ये सर्वात आधी काय नोटीस होतं.